ते दिसतंय ना की त्या आतमध्ये मम्मी आहे. एक हे आर्मीचे आपले भाऊ भेटले इथे. सगळे वेगळे वेगळे म्हणजे सगळे वेगवेगळे बुद्ध आहेत. केसांची फुल बँड वाजले. सो गाईज पुन्हा एक नवीन सकाळ एका नवीन ठिकाणी झाली आमची. आता आम्ही आहोत नाकूमध्ये. रात्री तक फुल हालत झालेली, म्हणजे टेम्परेचर 4 होतं पण वारा जर सुटलेला ना त्याच्यामुळे फुल बँड वाजलेला. एक्सप्लेन नाही करू शकत कसली थंडी वाजली. मी थर्मल टी शर्ट, त्याच्यानंतर रायडिंग जॅकेट आणि त्याच्यावरती पण अजून एक जॅकेट, तरी पण नाही होत होतं. एनिवेज आता थोडं बरं वाटतंय. आज आता इथून निघू आम्ही. नाको लेक बघू इथून 1 किलोमीटरवरनंच नाको लेक. त्याच्यानंतर मग पुढे जाऊ. पिन व्हॅली म्हणून आहे. पिन व्हॅलीमध्ये आम्हाला लागेल आणि मध्ये 2-3 स्पॉट लागतील आणि त्याच्यानंतर मग काजाला आम्हाला पोचायचं आहे. आज काही करून काजाला करायचं स्टे. सो आता काल आम्ही फ्यूल भरलं. आता पुढे मध्ये काजापर्यंत कुठेच पेट्रोल पंप नाही, तर डायरेक्टली फ्यूल आम्ही भरू काजामध्ये आणि आजचा स्टे होणार आहे काजा. मजा तर येत आहे फुल राईडची, एन्जॉय पण तेवढंच करतो आहे. बस जास्त हे सीन असा आहे की जास्त कुठे थांबायला नाही मिळत आहे, कारण आमचं मेन डेस्टिनेशन आहे स्पिती आणि लदाख. सो इन बिटवीनमध्ये कुठे कुठे जर काही वाटलं तर आम्ही थांबतो. ना तर आमची मंडळी झाले रेडी. आता इथून परत एकदा चहा पिऊ. ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे. ब्रेकफास्ट झाला आहे. आता चहा पिऊ आणि कल्टी. आपली गँग झाले रेडी. भारी वाटते म्हणजे. पण इथे राहणं म्हणजे ना खायचं काम नाही. आपण ना ॲक्च्युली भरपूर लकी आहे. आपल्याला सगळं जवळपास आणि सुखसोयी भरपूर इझिली आपल्याला सगळं मिळते. ह्या लोकांना सर्वाईव्ह करणं म्हणजे यार खूप कठीण आहे. आणि आपल्याला इझिली काही सर्व भेटतात गोष्टी, पण त्याच्यात पण आपण रडत असतो. तुम्हाला तुमच्या लाईफची प्रॉब्लेम आहे ना, तुम्हाला असं वाटते की नाही मी खूप स्ट्रगल करतो आहे, की माझ्या लाईफमध्ये सगळं काही बरोबर नाही होत आहे, माझ्या लाईफमध्ये नुसते प्रॉब्लेम आहे, ते आहे ते. तर ना लाईफमध्ये या ठिकाणी या इथल्या लोकांना बघा ते कसे सर्वाईव्ह करतात. त्याच्यावरनं तुम्ही समजून जाण की आपण ह्यांच्या कम्पॅरेटिव्हली खूप चांगलं आयुष्य जगतो आहे. लाईफमध्ये कंप्लेंट्स करू नका. प्रॉब्लेम येतात, प्रॉब्लेमला हरवण्याची धमक असली पाहिजे बस. पुन्हा नागमोळी वळणं डोंगरावरती, हे आय गेस काल ज्यांच्याकडे आम्ही थांबलेलो ते बोलले की हे अराउंड 16 or 18,000 हाईटवर आहे हा. सो विचार करा किती हाईटवर आहोत आम्ही आता इथे. त्यांनी तर डायरेक्टली सांगितलं की जर तुम्ही इथे फिट आहात, तुम्ही इथे आलात आणि तुम्ही फिट आहात म्हणजे तुम्हाला इथे काही प्रॉब्लेम नाही होत आहे, तर मग तुम्ही पुढे स्पितीला वगैरे जा. ज्या पर्सनला इथे प्रॉब्लेम झाला ना तर तो पुढे नाही जाऊ शकत. स्पितीमध्ये गेला तो 100 and 200% त्याला मेडिकल इमर्जन्सी होणार, त्याला ब्रिदिंगला आणि बरेचसे मेडिकल इश्यू होणार, तो तिथे नाही सर्वाईव्ह करू शकणार. सो जर जो पर्सन इथे सर्वाईव्ह करू शकतो तर तो पुढे स्पितीमध्ये पण सर्वाईव्ह करू शकतो. पण फक्त एक गोष्ट आहे की तुम्हाला पाणी हे खूप प्यावंच लागणार, कारण इथे कसं आहे माहिती आहे का, इथे पाणी तहान तेवढी लागत नाही आणि टाईम जात राहतो आणि आपल्याला नाही समजत की आपली बॉडीमध्ये आपण पाणी पिलं आहे, किती पाणी पिलं आहे. बॉडी डिहायड्रेट नाही झाली पाहिजे. जर डिहायड्रेट झाली बॉडी तर मग वाट लागते. आम्ही पण आता टार्गेट ठेवलंच आहे, म्हणजे आमच्यातले पण 1-2 जण होते ज्यांना पाणी नाही जात होतं, मीन्स आठवणच नाही राहायची पाणी पिलं नाही पिलं. त्याच्यामुळे मग हेडॅक वगैरे व्हायला स्टार्ट झालेलं. सो आज आम्ही
सर्वांनी ठरवलंच आहे की प्रत्येकाच्या बाईकवर एक बॉटल असणार आणि ती बॉटल दिवसातनं कमीत कमी आपल्याला 3-4 बॉटल तरी त्या संपवायच्याच आहेत. वर अख्खा पाऊस चालू झाला. आता पटपट रेनकोट घालूया, नाही तर कासारखी हालत होऊन जाईल. भिजायचं नाही आहे बाबा, भिजायचं नाही आहे. पावसाने आज पण काय सोडलं नाही आम्हाला. आज परत पाऊस चालू झाला आहे. वेदर बिघडलं आहे. वरती तर या साईडला एवढं काय वाटत नाही, पण इथे वरती मजबूत पडतोय, दिसतंय ते. सो पहिलेच बाहेरच ठेवलेलं, सरळ टेन्शन नाही. नाही तर वरती गेलो असतं, भिजलो असतं ना तर मग हालत झाली असती. कारण जॅकेट आणि पॅन्ट भिजते ना जेव्हा, मजबूत थंडी लागते. आणि रेन कवरनी थोडं टेम्परेचर पण कंट्रोल करतं, ते हीट ठेवते आतमध्ये बॉडीला. सो ते एक बरं आहे. चला आता इथून निघतील आणि लागू पुढच्या प्रवासाला. खळखळ 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 वाहते पर्वतांच्या मधनं. दोन्ही साईडला पर्वत, मध्ये स्पिती रिव्हर. मस्त वाटते. माउंटेन्स ऑलमोस्ट सर्व सेमच आहेत, असं वेगळं तर काही नाही आहे, बट छान आहे. जे पण ओव्हरऑल आहे ते छान आहे. मोठे मोठे माउंटन्स आणि त्यांच्यामधनं आपली बाईक घेऊन जाणं, अरे वेगळी फिलिंग आहे ही, मस्त फिलिंग आहे. म्हणजे हा एक्सपिरियन्स ना जेव्हा तुम्ही स्वतः अनुभवाल ना तेव्हा तुम्ही तो फील करू शकता. एकदम रिलॅक्स वाटतं, शांत गाडी चालवत राहायचं आणि जे पण बाजूला आहे बघत राहावं, चालत जावं पुढे इथे. आणि हायवे क्लीन करत राहतात. काय बघा ना, रोड क्लीन ठेवले जातात त्यांच्याद्वारे. आपल्या साईडला पाहायला पण भेटलं नसेल की रोड असा क्लीन ठेवला जातो. इवन सिटीजमधले रोड पण इतके क्लीन नाही ठेवत. हे तर हायवेज आहेत, ते पण असे साफ ठेवले जातात. म्हणून हा परिसर बघायला ना खूप छान वाटतं. चेकपोस्ट आहे गेस इथे. पावती असते. आता बाईकची 100 आहे चार्ज, कारचे जास्त 200-300 असं आहे काय. सो प्रत्येक गाडीचा नंबर लिहून मग 100ची पावती. आता पुढे कदाचित चेक करतील, नसेल बस फाईन मारतील असं असणार. सो इथे फर्स्ट पावती फाडायला लागते आपल्याला. हिमाचल प्रदेश पोलीस चेकपोस्ट स्पिती. आपण आता एंटर होतोय स्पितीमध्ये. वेलकम टू स्पिती व्हॅली. चलिए स्पीति घाटी में आपका स्वागत है एंड वी आर एंटरिंग इनटू स्पीति वैली. आता पुढे ग्यू मॉनेस्ट्री आहे स्पीतीमध्ये. आता आपण तिकडे चाललोय ग्यू मॉनेस्ट्रीमध्ये. दाखवते अजून 24 मिनिट्स दाखवतोय. 11 किलोमीटरचा रस्ता आहे. फुल डेंजरवाला पॅच आहे, कारण लेफ्ट हँड साईडला जास्त काहीच बॅरिगेडसारखं किंवा सेफ्टीसाठी असं काही नाही आहे. हो, जर तुमची गाडी लेफ्टला गेली नाही इथे तर डायरेक्ट खाली जाणार तुम्ही. सो ड्राईव्ह करताना सेफ थोडं, जेवढी कंट्रोलमध्ये राहील गाडी तितकंच पळवा तुम्ही. नदीची खाली दरीच आहे, तुम्हाला जितकं सेफली ड्राईव्ह करता येईल तितकं सेफली करा. शो शायनिंग बाजी इकडे नाही चालणार बाबा. शो शायनिंगच्या चक्करमध्ये डायरेक्ट खालती नदीमध्ये गाडी, आणि एकदा पडली का बाहेर काढणं म्हणजे गेलं, इम्पॉसिबल. म्हणून इकडे अति घाई संकटात नाही. बस हा विचार तुमच्या माइंडमध्ये फिक्स करून ठेवा. कसला बेकार रोड आहे, फुल ऑन ॲडव्हेंचरनी भरलेला. खूप पतला रस्ता आहे हा, खूपच जास्त पतला रस्ता आहे, तेवढाच रिस्की सुद्धा आहे. असेल ना तुम्हाला तर तुम्हाला असे खडतर रस्ते तुम्हाला पार करावेच लागतात. सो त्याचं उत्तम उदाहरण आहे. रोड तुम्ही बघाल ना इथला, तो खूप खराब रोड, पण जे इथलं डेस्टिनेशन आहे जिथे आता आम्ही जाणार आहोत, ते तिथे पोचल्यानंतर जो एक रिलीफ भेटणार आहे, जो एक आनंद भेटणार आहे, तो हा पूर्ण जो पण त्रास झाला आहे ना रस्त्यामध्ये गाडीचा, तो पूर्ण संपून टाकणार. गाडी उचलताना जो
प्रॉब्लेम होतोय ना, मीन्स वरती चढायला बघतच नाहीये. सेकंड टाकल्यानंतर थर्ड टाकला का गाडी भूक 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 चालू होते. सेकंडला पण गाडीला पॉवरच नाही भेटत आहे, असा सीन होत आहे. कारण समोर दिसतं तुम्हाला काय व्ह्यू आहे, आईस माउंटेन विथ क्लाउड आणि लेफ्टला मॉनेस्ट्री आहे. हा आहे म्हणजे इतक्या प्रॉब्लेम फेस करून जेव्हा आपण पोहोचतो ना डेस्टिनेशनला, त्याच्यानंतर जो आनंद भेटतोय ना भाई, एक नंबर आहे हा. आणि फायनली आपण पोचलोय क्यू मॉनेस्ट्रीला. इथे मे बी रिसीट आपली सगळ्यांची चेक करतील जी आपण खाली फाडलेली. आणि समोर जे आपण बघतोय ना, ब्युटिफुल क्यू मॉनेस्ट्री. काय वाटतंय हा ओव्हरऑल जो एरिया आहे ना, बघून जो भेटतोय ना, म्हणजे हॅपीनेस जे येतोय ना, अनबिलिव्हेबल आहे तो. पाठीमागे तुम्हाला दिसत असेल ग्लेशियर आहे, पर्वतच पर्वत, मीन्स त्याच्या पूर्ण चारी साईडनी पर्वतच आहेत आणि त्याच्या सेंटरला आहे ही क्यू मॉनेस्ट्री. काय भारी आहे, इतक्या हाईटला इतकी सुंदर प्लेस, सुपर्ब. दिसतंय ना, इथे आतमध्ये मम्मी आहे. आता मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. आता जी मी तुम्हाला मम्मी दाखवली ना, त्या मम्मीला अराउंड 400 वर्ष झाली. बापरे. आणि खतरनाक गोष्ट सांगू तर हलका हलका स्नोफॉल पण व्हायला लागलाय. भारी. थोडा झाला ना तर मस्त मजा येईल स्नोफॉल. या बुद्धाच्या मूर्ती आहेत, वेगवेगळे बुद्ध त्यांच्या या मूर्ती आहेत. सो तुम्ही विचार करतील यांचे फेस का नाही दाग शो केलं, फेस कवर काय. सो 10 तारखेला उद्घाटन आहे, इनॉग्रेशन आहे. सो तेव्हा मग त्याचं पूर्ण उद्घाटन होतं. आता तुम्हाला एक जोक दाखवतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला 4 वाजून 2 मिनटं आहेत, बट ॲक्च्युअलमध्ये इथे 1:15 वाजला आहे आपल्या इंडियामध्ये. पण आता हे जे आम्ही आहोत ना, हे चायना बॉर्डरच्या एकदम क्लोज आहे. ही चायना बॉर्डर आहे, तर तो टाईम आहे ना चायनाचा दाखवतो आयफोनमध्ये. बाय डिफॉल्ट तो चेंज करून टाकतोय, इंडियाचा टाईम नाही दाखवतो, चायनाचाच टाईम दाखवतोय. तर आता आम्ही मित्राला विचारलं किती वाजले, तर तो एक फ्रेंड त्याचा पण आयफोन नाही, तो बोला अरे 4 वाजले. तर दुसरा मित्र जेव्हा बोला ना अरे नाही 1 वाजला, तेव्हा भाई हे समजलं की अरे आता आयफोनवाल्यांचा हा सीन आहे. आयफोन वाले सालो इंडिया में रहते हो और चाइना का टाइम दिखाते हो. पाऊस नाही येणार रे, नको रे. हा जाईल मग, कशाला नको घालू, काढ. कशाला घालतोय, स्वतःचा शहाणपणा काढ ना मग. एवढं आहे तर बोलतोय पाऊस. इथे वेदर झालंय, मगाशी आम्ही आलो ना तेव्हा फुल ऊन होतं आणि आता हलका हलका चाललाय पाऊस. आणि वेदरनी पण दाखवून दिलंय क्लायमेट फुल थोडं डार्क झालंय. ते आम्ही इज्जतमध्ये घातले रेनकोट. आमचा 150 मित्र बोला अरे नाही येणार पाऊस, नाही येणार, नको घालू. आता फाटली आणि बरोबर घातली. म्हणून इथे रिस्क नाही घ्यायची, स्वतःचा हुशारपणा नाही दाखवायचा. इथे क्लायमेटचा काही भरोसा नसतो. लेफ्ट साईडला काय झालं, काय करतोय तो? हा झोपायला लागली. शैलेचा
इंटरकॉमचं ते अटॅच करायचं होतं ना, तेच तुटलं. तर त्याला आले आता झोप, कारण बोलायला कोण नाही ना. यार सर ऐसा मत करो, पछताओगे रास्ते में फिर. तर आता झालंय लंच वगैरे आमचं, निघतोय आता इकडून. एक हे आर्मीचे आपले भाऊ भेटले इथे, त्यांच्याबरोबर थोड्या गप्पा वगैरे मारल्या आणि खूप भारी वाटलं. त्यांच्याशी बोलून पण खूप भारी वाटलं. नाही तुमच्याशी बोलून पण वगैरे खूप भारी वाटलं. तो काय एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलं ना, सिरियसली खतरनाक. मीन्स ना, आपण जी लाईफ जगतोय ना यार, सिरियसली आपल्याला ॲक्च्युअलमध्ये आपले जे आर्मीचे सोल्जर आहेत ना, त्यांच्यावरती गर्व असला पाहिजे. कारण आज ते त्यांच्यामुळे आपण सुखात राहतोय. नाहीतर आपले जे आहेत शत्रू, त्यांनी केली असती आपली काशी. खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून. आता ते 3 भाऊ आहेत, तिघाच्या तिघा आर्मीमध्ये आहेत. विचार करा, काय प्राऊड वाटत असेल यार. सही आहे. चलो तर आता निघू. एक भारी वाटते म्हणजे ना, आम्ही आता निघालोत राईडवर. तर गाडीची नंबर प्लेट बघून म्हणजे MH विचारतात, मग MH वगैरे, MH48, MH04 अशा सगळ्या महाराष्ट्राच्या गाड्या आहेत. तर मग पब्लिक विचारते, MH कुठून आलेत तुम्ही? आम्ही जेव्हा सांगतो ना त्यांना की असं असं महाराष्ट्र मुंबईमधनं निघालं, तेव्हा मग त्यांचा प्रश्न असतो, तिथून बाईक घेऊन तुम्ही इथपर्यंत आलात? जेव्हा त्यांना कळते ना की येस हो, तिथनं आम्ही बाईक घेऊन इथपर्यंत आलेत आणि पुढे अजून स्पिती करून लडाख पण करणार आहे, त्यावेळी त्यावेळी म्हणजे त्या टाईमला त्यांच्याकडनं जे रिॲक्शन निघते ना भाई, मीन्स फुल शॉक्ड होतात आहेत ते की यार एवढं भारी, म्हणजे खतरनाक हिंमत आहे तुमची वगैरे वगैरे. आणि त्यांचे जे एक्सप्रेशन्स किंवा त्यांच्याकडनं जी म्हणजे त्यांची जी रिॲक्शन बघतो ना त्यांच्याकडनं, त्यांच्या फेसवरनं, त्यांच्या बोलण्यातनं, आणि फुल असे शॉक झालेले. मग ते बोलतात यार भारी, मस्त करतायत तुम्ही, ते भारी वाटतं. म्हणजे मग खूप सही वाटते. म्हणजे यार आपण इतपत एवढं फर्स्ट राईड, इतकी लांब राईड करतोय, खायची गोष्ट तर नाही आहे, आणि खूप एन्जॉय करतोय. सो सही वाटते ही पूर्ण ट्रिप. अजूनपर्यंतचे जितपत आहे, आता किती 6 डे आहे हा, 6 डेपर्यंत तरी सर्व मस्त झालं. आणि होपफुली सगळं पूर्ण ट्रिप मस्त झाली पाहिजे. हे राईट साईडचे दगडं ना उन्हामुळे फुल अशी चमकत आहेत. लेफ्ट साईडला बघा ना भाई, काय तो माउंटेन आहे यार. ही जागा ना भाई म्हणजे सही आहे यार, मस्त जागा आहे. नुसती सुसाट गाडी पळवायची, बट कंट्रोलमध्ये पळवायची. आउट ऑफ कंट्रोल जाऊन कुठच्याच गोष्टी ना मी करत आहे, वरनं मी कोणाला ॲडवाईस करेल करायला. जितकी तुमची कंट्रोल आहे, जितपत तुम्हाला माहिती आहे, हां बस याच्यावरती माझं मन, स्वतःचं मन मला सांगते की नको करू, ती गोष्ट नका करू घ्या. कारण तुमची एक चुकी आणि 1 सेकंड पण नाही लागणार सिच्युएशन चेंज होण्यासाठी. सेकंडचा फरक आहे बस. तुमची एक मिस्टेक, 1 सेकंडची मिस्टेक तुमची लाईफ एंड करू शकते या स्पॉटवरती. तर खूप डेंजर स्पॉट आहे हा. जेवढा व्हिडिओमध्ये वाटत असेल ना, त्याच्या डबल टिबल इथे ॲक्च्युअलमध्ये फील होतो. आणि एक आहे की आमचा पूर्ण ग्रुप, काही एक जण ही शो शायनिंग किंवा उन्हाळक्यागिरीमध्ये वगैरे असं एक जणही नाही करत आहे. प्रॉपर रूल्स रेग्युलेशन फॉलो करून जो तो प्रॉपर वेनी बाईक चालवतोय. आणि आम्ही आमच्या स्पॉट्सवर, भले मग थोडं लेट झालं तरी चालेल, थोडं लेट होतं आम्हाला, पण नीट जातोय, सांभाळून जातोय. आणि समोर आहे आपल्या ताबोचा एंट्री गेट. वेलकम टू ताबो. आपण एंटर करतोय ताबोमध्ये. आता इथून लगेच पोहोचू आपण ताबोच्या मॉनेस्ट्रीमध्ये. जशी कुईची मॉनेस्ट्री होती तशीच ही एक ताबोची मॉनेस्ट्री आहे. 5ला बंद होते, 4:30 वाजलेत. लवकर जायचं आहे आणि बघायचं आहे. पण 5ला बंद होते, मग जास्त वेळ लागतं, ते थांबून पण नाही देणार तिकडे. अर्धा तासच आहे आपल्याकडे. हे इकडे लेफ्टला, इथे मध्ये मध्ये घुसव ना. ते पण त्या कारच्या बाजूला एक जागा आहे, अशात लावायला लागतील. इकडे घे, त्या साईडला आहे का जागा? हे बघ, इथे अल्टोच्या मागे पण आहे. हा एंट्री गेट कुठं आहे? एंट्री गेट अच्छा हा वालाच आहे ना. हां
एंट्री गेट आहे. बॅटरी कसली लो दाखवते, बोलतात क्लोज झालाय. 5चा टायमिंग आहे, पण काय माहिती. ही समोर दिसते ती ताबोची मॉनेस्ट्री आहे. जशी गोईची मॉनेस्ट्री होती तशी तिथली ताबोची मॉनेस्ट्री आहे. येस येस, इथे एंट्री करायला लागते. चल म्हणे. एक्चुअली 5ला बंद करना पडता. ओके चालेल. आतमध्ये शूटिंग अलाउड नाही. सो आलो आम्ही मॉनेस्ट्री बघून. 1029 वर्ष झाली या मॉनेस्ट्रीला. प्रॉपर जी रिअल आहे तेच त्यांनी पूर्ण रिअलपणा जपला आहे. म्हणजे असं नाही की फक्त काही वुडन पिलर लावले कारण पडू नये म्हणून, म्हणजे ते पण फॉर सेफ्टी लावले. बाकी तर ज्या पण बुद्धांच्या मूर्ती वगैरे आहेत त्या प्रॉपर ज्या रिअल माती ज्या ओरिजिनल बनलेल्या आहेत मातीच्या त्याच आहेत. बाकी असं नवीन तर कुठचं काही त्यांनी छेडछाड पण नाही केली. कलर्स, मूर्तीचे कलर्स पण प्रॉपर नॅचरली आहेत. आतमध्ये गेल्यावरती खूप छान आहे, मीन्स बघण्यासारखं आहे आणि एकदम शांत वाटतं. एकदम मन असं फुल पीसवाल्या रिलॅक्सवाल्या झोन. खूप छान आहे आतमध्ये बघण्यासारखं. याच्या आतमध्ये आहे मॉनेस्ट्री. काय हा ह्यांचा कल्चर प्रॉपर आपल्या साईडला एवढं माहिती नाही आहे ना. आणि मेन काय माहिती आहे का, या साईडच्यांना तरी ठेवलं आहे म्हणजे काहीतरी व्हॅल्यू देतात आहे. त्या अजून हां त्या लोकांना तर बापरे, त्या लोकांना तर विचारत पण नाही. हे लोक आपल्या भारतातले तसं. त्याच्यामुळे आपल्याला इथला कल्चर वगैरे नाही माहिती पडत. आता इथेच आपण जर आले ना तेव्हा आपल्याला माहीत पडते की असं असं आहे. हां टाकलं चांगलं वाटेल. अरे बापरे, ते बघ पोखरले, डोंगराच्या मध्ये पोखरले. मग तेच ना पहिला तिथे राहत. हा ना, पण इथले डोंगर ते बघ ते टॉपला अजून काहीतरी आहे. अच्छा तिथे काहीतरी लिहिलंय आपल्याला लँग्वेज कळत नाही. अरे खतरनाक लेवलचं असते ह्यांचं. मम्मी कुठे होती ह्याच्यात? ती म्हणजे मेलला पण मम्मीच बोलतात ते. आपण नाही इथे काय नाही, इथे नाहीये ना. फक्त ते दोन मंदिर सगळे. हा ही ओल्डेस्ट मॉनेस्ट्री आहे. मम्मी सगळीकडे नसतात. अच्छा. आणि म्हणजे जी गिवची मॉनेस्ट्री तिथली जी मम्मी आहे तिचा काय सीन आहे? ती म्हणजे ते सापडलेली 500 इयर्स ओल्ड आहे तिच्या. अच्छा म्हणजे याच्या जंगलात मेडिटेशन करताना तसेच 400 इकडे फुल मजा यायला लागल्या. हे टुरिस्टवाल्यांना अवॉइड करायचे. त्यांचे पॅसेंजर जे आहेत त्यांना कमीत कमी प्लेस दाखव, त्यांना लवकर हॉटेलवर न्यायचं आहे. आणि काही जणांनी आम्हाला विचारलं इकडे तिकडे, तर आम्ही त्या प्रकारे त्यांना गाईड केलं. आता इथे समोर पण तोच सीन चालला आहे. तो त्यांच्या लिस्टमध्ये गिव मॉनेस्ट्री नव्हती, पण आम्ही सांगितलं छान आहे. ते ड्रायव्हरच्या मागे लागल्यात नाही आम्हाला जायचंच आहे. आणि ड्रायव्हर आणि त्यांचं फुल चामचूम झालं. त्याच्या बाजूला अजून एक आहे, ते पुण्याचे आहेत. तर त्यांचा ड्रायव्हर पण बोलतोय ह्यांना काही झालं तरी मी आधी इकडेच स्टे करायला लावणार, त्यांना पुढे घेऊच नाही जाणार. त्या सगळा फुल गोंधळ झाला. म्हणून जर तुम्ही ना या साईडला येणार असतील ट्रॅव्हलर वगैरे बुक करून, तर प्रॉपर माहिती काढा प्रत्येक प्लेसची. त्याप्रमाणे प्लेस तुम्ही बुक करा आणि तसं या. नाहीतर हे लोकांना तुम्हाला चुत्या बनवणार, हे कन्फर्म आहे. कारण हे जे ड्रायव्हर असतात ना त्यांना
तू हे काही कर, स्लो चालवून हे काही करून ते त्यांना पाहिजे त्या लोकेशनला ते नेणार तुम्हाला. आणि इव्हनिंग झाली 7-7:30 वाजले का हे लोक गाडी थांबवणार, पुढे तुम्हाला नेणारच नाही. सो या सगळ्या गोष्टीनं लक्षात ठेवा. चलो आता नेक्स्ट डेस्टिनेशन धनकर फोर्ट. 1 तास दाखवते आता. 31 किलोमीटर आहे आता इथून धनकर फोर्ट. तिथे जास्त वेळ तर थांबणार नाही कारण भरपूर कमी टाईम आहे, कारण काजाला पण पुढे जायचं आहे आम्हाला. धनकर फोर्ट लवकर फास्टमध्ये कवर करू आणि मग काजासाठी पुढे निघून जाऊ. आणि आपण आता एंटर करणार आहोत धनकर फोर्ट, धनकर मोनेस्ट्री. आणि हे जे तुम्हाला लेफ्ट साईडला दिसते ना, हे धनकर विलेज आहे. विंटरमध्ये काय सिच्युएशन असेल इथे भाई इमॅजिन पण नाही करू शकत. आताच इतकं थंड क्लायमेट आहे, जेव्हा इथे आईस स्नोफॉल होत असेल इथे तर भाई काय वेगळाच सीन असेल इथे. आणि आता पोहोचलो आम्ही धनकर फोर्टला. हे पूर्ण धनकर विलेज आहे, हे पूर्ण धनकर विलेज. फुल असे मुंग्यांचे वारूळ वगैरे कसे असतात त्या टाईपमध्ये हे सगळं. आणि आमचं बॅड लक झालेलं आहे कारण हे झालं आहे क्लोज. 6चा टायमिंग असतो आणि आम्हाला वाजले 7. येता थोडं लेट झालं तर आम्हाला नाही बघता येणार. जे काय ते बाहेरून हा सर्व व्ह्यू आहे, मस्त आहे. पहिले तर भाई रूम सुद्धा बघायचे आणि जाम थंडी वाढायला लागलं आणि बॉडी पण थोडी दुखायला लागले. काजा. मेन वैताग ना फिरण्याचा नाही आहे, मेन वैताग येतो रूम शोधल्यानंतर बॅगा काढायच्या, मग त्या परत रूमवर लावायच्या, सकाळी उठायचं आवरायच्या, परत त्यात बॅगा गाडीवर लावायच्या. त्याच्या मागे जाम डोक्याची हालत. गल्ल्यांचं ना जाम टेन्शन येते कारण शिमलामध्ये जे फेस केलं ना गल्ल्यांची, भाई सर्कस होते सर्कस या गल्ल्यांमध्ये. आता मला पेट्रोल पंपवरती जायचं आहे, बंद नाही झालं पाहिजे. 8:30 वाजला, इकडे लवकर बंद करतात पेट्रोल पंप. हां दोघंच आहेत. चल नशीब टू व्हीलरवाले कमी आहेत. टू व्हीलर कमी आहेत. बाईकची इकडे. चला तर फ्यूल भरू इकडे आणि नंतर मग रूम. फुल फालतूगिरी लावले यांनी. गव्हर्नमेंटचा पेट्रोल पंप आहे ॲक्च्युअलमध्ये. हे मनमर्ती कारभार. हे आता होते तिकडे पेट्रोल भरत, एक भरलं त्याच्यानंतर बंद केलं आणि डायरेक्ट निघून गेले. एवढे सगळ्या गाड्या उभ्या आहेत बट कोणाला काय बोलले नाही की नाही बंद करतोय की काय काहीच नाही, डायरेक्ट गायब. म्हणजे कोणाची काय पडलेलीच नाही आहे लोकांना. तुम्ही बंद करणार तर बाहेर काय तुम्ही पहिले बंद करा, जेवढ्या असतील त्यांना तरी ॲटलिस्ट द्यायला पाहिजे या लोकांनी. बट हे काहीच नाही, फुल फालतूगिरी चालते इकडे वाटते. लाईट पण बंद करून टाकले आणि डायरेक्ट गायब. काय चाललंय काय कळत नाही. ऐक आता काजामध्ये फायनली भेटलं आम्हाला रूम. एका ठिकाणी काजामध्ये मेन जे विलेज आहे ना तिथे आम्ही विचारलेलं 2-3 ठिकाणी. बट पीक सीझन आहे ना तो खतरनाक रेट सांगत होते. बट लकीली एका ठिकाणी आम्हाला भेटलं आहे चांगल्या प्राईजमध्ये आणि रूम पण काय वाईट नाही आहे. असं ही एक रूम आहे आणि अजून एक ही रूम असं. आणि नशीब की आज थंडी नाही आहे तेवढी. आमचे ऋषी बाबा तपश्चर्या करायला चाललेत. अरे कुठे पलतो. अरे
फुल हालत झाली. फुल पसारा एक तर तिकडे कोपच्यात जाऊन पहिलेच ब्लँकेट खाली जाऊन बसला. ही फुल आमची नाही रे जरा ती म्हणे अजून आलो तो थांबा व्होल्टेज मग करायचं ना थंड पाण्याने. चालू आहे. हा मग गरम पाणी. वैसे निकलते नहीं है ना, बाहर ही रखेंगे सब. मिट्टी मिट्टी आ जाएगा ना. नहीं ये आएगा. घर है घर. नहीं आएगा मिट्टी. काय ते समजत नाही का शिशा तुला कळत नाही का. हा मग घर आहे ते तुम्ही शूज बी आतमध्ये घेऊन आले. सवयच पडले ती डायरेक्ट शूज घालून घुसतात. घराजवळ होतो आम्ही नीट रेडी. चला तर मग आता करूया आपण डिनर तुम्हाला मी दाखवतोय काय खास आहे. सो हे आहे सब कुछ आमचं डायनिंग टेबल. आप यहाँ पे रहते हो या फिर इकडे आहे आग जला जेवायला आले. जेवायला बसतोय. इथे बनतंय जेवण आणि हे आपली बैठी करतात. सर्व करतात बसून जेवण. या मॅम आहेत त्यांनी बनवलं आहे जेवण. हेलो त्यांचं जुले नमस्ते. थोड्यात करतो. करूया पेटपूजा मस्त. कुठे खूप टाइम नंतर म्हणजे पूर्ण जर्नी स्टार्ट झाल्यापासून पहिल्यांदा बसून जेवण कभी तो ढूंढते हुए पूरा पूरा मजा आहे.